संभाजीनगरमध्ये अल्पसंख्याक आयुक्त कार्यालयाच्या उद्घाटनाला काँग्रेसने विरोध दर्शवलेला आहे। कार्यक्रम पत्रिकेमध्ये नवनिर्वाचित खासदार कल्याण काळेंचं नाव नसल्याने काँग्रेसने या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे। आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने देखील काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। अल्पसंख्याक आयुक्त कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संभाजीनगरमध्ये होणार आहे आणि थेट आंदोलनाची दृश्य आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून पाहतो। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। कृष्णा, संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं सुरू असलेलं आंदोलन काय नेमकं कारण? काँग्रेसचं आंदोलन अल्पसंख्याक आयुक्तालय हे हज हाऊस मध्ये होऊ नये यासाठी सुरू आहे आणि हज हाऊसचं पावित्र्य राखलं जावं अशा प्रकारची मागणी काँग्रेसची आहे। त्यामुळे या ठिकाणी अल्पसंख्याक आयुक्तालय करू नये अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली होती। त्यासाठी कार्यकर्ते गेल्या 20 मिनिटांपासून या ठिकाणी आंदोलन करत होते। मात्र पोलिसांनी या आंदोलनाला कालच परवानगी नाकारली होती। त्यामुळे पोलीस म्हणत होते की इथे कुठलंही आंदोलन करता येणार नाही। मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करण्यावरती ठाम होते आणि त्यानंतर आता पोलिसांनी आपल्याला हे जे कार्यकर्ते होते त्यांना उचलून पोलिसांच्या गाडीमध्ये टाकलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे आणि यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशा प्रकारची पोलिसांची भूमिका आहे। कारण की यापूर्वीच त्यांना आंदोलन करू नये अशा प्रकारच्या नोटीस देखील दिल्या होत्या। मात्र नोटीस देऊ नये हे आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। निश्चितच आहे। मात्र आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नवनिर्वाचित खासदार कल्याण काळेंचं नाव नसल्याचं देखील एक मुख्य कारण आहे का? नाही, निश्चित ते देखील कारण होतं। त्यांचं असं म्हणणं आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2 तालुके आणि शहराचा काही भाग हा जालना लोकसभेमध्ये येतो आणि त्यामुळे कल्याण काळे यांचं देखील उद्घाटन पत्रिकेमध्ये नाव असायला हवं। मात्र यावरती अब्दुल सत्तार यांचं असं म्हणणं होतं की ज्या भागामध्ये हा कार्यक्रम होतो आहे त्या भागामध्ये हा संभाजीनगर लोकसभेचा भाग आहे आणि त्यामुळे इथे नाव टाकण्याचा प्रश्न येत नाही आणि ते देखील कारण होतं। मात्र दोन्ही कारण या ठिकाणी एकत्र करून काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत होतं आणि आता सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। बरोबर आहे कृष्णा, आंदोलनाला पोलिसांनी एकतर परवानगी नाकारली, काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक आहे आणि आता देखील जी थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळतात पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांवर सुरू असलेली कारवाई काय नेमकं त्या ठिकाणी तुम्ही पाहताय? कृष्णा, कार्यकर्त्यांना अक्षरशः उचललं गेलेलं आहे, उचल मागणी करावी अशा प्रकारचं धरून त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। काही महिलांचा देखील समावेश होता, महिला पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी होत्या आणि आता आपण जर हे दृश्य पाहत असू तर त्यांना पूर्णपणे ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याला घेऊन जाणार आहे। सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये त्यांना या ठिकाणी नेण्यात येईल आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र हज हाऊसचं पावित्र्य या ठिकाणी राखलं जावं म्हणून या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येत होतं आणि आता सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस कायदेशीर कारवाई करतील कारण की परवानगी नसताना देखील आंदोलन केलंय अशा प्रकारची पोलिसांची भूमिका आहे। बरोबर आहे। अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार देखील संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी दाखल होणार आहे आणि एकंदरीतच परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठीचे काय प्रयत्न पाहायला मिळत आहे, कशा प्रकारे पुढची परिस्थिती हाताळली जाते यावरती लक्ष असेलच। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद कृष्णा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।